इरा, तुला तारिणी ताई तुझ्या वाढदिवसासाठी इथे थांबायला हवी. तारिणी आते. पण कौशिकी मॅडम, अहो तारिणी, इराची अशी इच्छा आहे की तिच्या वाढदिवसासाठी तू इकडे थांबावस. तू थांबलीस तर इराला बरं वाटेल. प्लीज थांबशील? प्लीज. हो, पण पद्मिनी काकू, घरी आलेल्या पाहुण्यांना आपण परत कसं पाठवायचं? बरं दिसतं का ते? अगं पण तारिणी निशिताची सख्खी बहीण आहे आणि आपलं नातं आता तिच्याशी सुद्धा जोडलं गेले. शी इज अ पार्ट ऑफ आवर फॅमिली ना. अगं पण त्या मुली काकू, फक्त 2 दिवसांचा प्रश्न आहे. आपल्या इरासाठी प्लीज. ठीक आहे, थँक्यू. थँक्यू. निशिता, तारिणी, वेलकम होम. यू वेलकम. तारिणी, पद्मिनी काकूंच्या मनात तसं काही नव्हतं. हे बघ, गेल्या काही दिवसांमध्ये जे काही घडलंय त्याच्यामुळे शी इज हर्ट, आणि त्या जे काही बोलल्या त्याच्यामुळे जर तुला वाईट वाटलं असेल तर सगळ्यांच्या वतीने मी तुझी माफी मागते. पण प्लीज स्टे, प्लीज. नाही नाही कौशिकी मॅडम, हो असू देत. थँक्यू. बरं निशिता, सॉरी निशिता आणि तारिणी, तुम्हा दोघींची सोय मी त्या रूममध्ये केली आहे. ओके, ती गेस्ट रूम आहे. सगळ्या अरेंजमेंट झालेल्या आहेत. काहीही लागलं तर मला कळवायचं. ओके ओके. आता तुम्ही कम्फर्टेबल व्हा, सेटल व्हा. आपण थोड्या वेळाने भेटूच. चालेल ना? हो. थँक. कम कम प्लीज कम. पैसे देतो ना मी, तुझे सगळे पैसे देतो, पण प्लीज मला मला थोडासा वेळ देणार आहे. मी कुठे पळून जाणार आहे? मला वेडा समजलाय का? इतक्या दिवसांपासून तुझी नाटकं ऐकतोय. माझे पैसे दे आणि विषय कट कर. मला पण वरती जबाबदार लागतो, समजला? माझ्याकडे खरंच नाही येत रे पैसे. अरे माझ्याकडे पैसे असते तर मी ही सगळी कामं केली असती का? तूच मला सांग. ते मला काय माहित नाही. मला माझे पैसे पाहिजेत. तुझं नाव अजून मी वरती सांगितलं नाही. त्यांना आत्ता जर तुझं नाव सांगितलं ना तर संध्याकाळपर्यंत या घरात तुझा चंदनाचा हार घातलेला फोटो लागेल. अगं सांभाळून सांभाळून. बघितलंस ना काय इमेज आहे तुझी या घरात? आल्या आल्या जागा दाखवली ग तुला खांडेकरांनी. आता स्वतःची इमेज जर छान करायची असेल ना तर जरा नीट वाग. तुझ्यासाठी नाही म्हणत आहे मी, माझ्यासाठी. ओके, जा बॅग आत ठेव. मी युवीला भेटून येते. हे गे रे, खरंच येतो ना दुरुस्त करता, नाही तर बिघडवून ठेवशील आहे त्याच्यापेक्षा. आत्या तुम्ही अगदी निश्चिंत राहा. इथे बसून मस्तपैकी चहा घ्या, मी लगेच रिपेअर करतो. हे बघा सांगून ठेवतेय, जर बिघडला तर डिपॉझिट मधून नवीन पंख्याचे पैसे कापून घेई ना. तशी वेळच नाही देणार मी, लगेच रिपेअर करतो. हा, बाहेर जाऊन कर. तू असं नाही करणार. मला एक चान्स दे ना प्लीज. लास्ट चान्स, एक चान्स प्लीज. शेवटचा चान्स.
हा मम्मा. प्लीज प्लीज. कुठे होता तू? कधीपासून तुझी वाट बघते. वेलकम करायला पण नाही आलास. सॉरी सॉरी अगं मी इथेच रूम मध्येच होतो माझ्या. रूम मध्ये काय करत होता? काय नाही एक दोन कामं होती थोडीशी ती करत होतो. युवी, आय एम सो हॅपी. म्हणजे तुमचं सॉरी आपलं घर सो परफेक्ट. म्हणजे परफेक्ट इंटिरियर, परफेक्ट लाईट्स, एव्हरीथिंग इज सो परफेक्ट. आणि आपली रूम काय रूम काय आपली रूम काय? कम ऑन, लग्नानंतर आपण ह्याच रूम मध्ये राहणार आहोत ना? हो. सो 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 लग्नानंतर ना. आता कशाला आता ती अरे रूम क्लीन नाहीये, खूप घाण झाली आहे, कसं तरी वाटतं. नको आता नको ना प्लीज. सो वॉट, मी हेल्प करते. अरे मी एकदा नको बोलतोय मी. त्याच्या मागे काहीतरी कारण असेल ना निशी. असं काय करतेस? बघ मला असं वाटतं की ही आपली रूम आहे ना. सो जेव्हा तू त्या रूम मध्ये येशील तेव्हा तुला स्पेशल फील झालं पाहिजे. स्पेशल? येस. तो ती रूम बघून एकदम असं खुश झाली पाहिजेस की नाही, त्यामुळे सांगतोय. प्लीज. ओके, स्पेशल. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. ठीक आहे. निशिता, आई बोलवते.